नांदुरा भाविकांची बस उभ्या ट्रकवर धडकली, 35 जण जखमी तर 3 गंभीर। मलकापूर नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळची घटना। बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ रात्री 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय। देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खासगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास 35 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व वडनेर बोलजी जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लिम बांधव त्यांच्या मदतीला धावून आले व सर्वांनी मिळून तात्काळ जखमींना उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर 10 जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। हे भाविक आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक शिर्डीला देवदर्शनासाठी जात असताना उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने मागून जोरदार धडक दिली। यात 38 जण जखमी तर 3 जणांची प्रकृती गंभीर असून जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भाविकांना घेऊन बस हैदराबाद पुन्नेरवरून शिर्डीकडे जात होती। 3 दिवसा अगोदर देखील याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्य प्रदेश परिवहनची बस विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन 3 जण ठार तर 18 जण जखमी झाले होते। डॉक्टर राजेश उंबरकर, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मलकापूर बुलढाणा। एक बसचा पहाटे 3 वाजता ऍक्सिडेंट झाला वडनेर नांदुरा रोडवर। 3:35 वाजून 35 मिनिटांनी इथे 33 पेशंट आले, त्याच्यातले 13 पेशंटला रेफर केलं, ज्यामध्ये 3 पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला पाठीला मार लागलेला होता। एकाच पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला। 5 हेड इंजुरीचे पेशंट होते आणि एक ब्लिडिंग पीव्हीचा पेशंट होता आणि 3 पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर, त्यांना रेफर केलं, श्वास घ्यायला त्रास होत होता आणि 20 पेशंटला मायनर इंजुरीज होत्या, कोणाला खरचटलं होतं, तर त्याचं ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ऍडमिट केलेलं आहे। सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.